त्याच्यानं ते थोडे जिल्ह्यात ऍक्टिव्ह प्रशासन करत आहे आणि काही गाड्या इकून परत जाण्याचा पण प्रयत्न करत आहे. काही कार्यकर्त्याला सांगत आहे का तुम्ही थांब ऐका ना माझं काही आमचे काही केसाले मी पॉलिश लावलं पण तसे पांढरे झालेच आहे ना राजा. ते सुद्धा थोडे थोडे कार्यकर्ते कमी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आंदोलनाची धग किती दिवस आपली टिकन या सगळ्या गोष्टीवर आपल्याला चिंतन मंथन करावं लागेल. आचारसंहितेची भीती आहे आणि वरचा निसर्गानं आपल्याला खूप साथ दिली. त्या देवाचं खरं तरच आभार मानायला पाहिजे परमेश्वराचं. फक्त ते तुटून पडलं का मग आपला काय वांदा होऊन आहे थोडासा प्रश्न आहे, जास्त नाही आहे. कितने भी बड़ी धार होए तो हम रहेंगे यहाँ, कोई वो जाने वाला नहीं ना वापस. फक्त वरतून पाऊस आला तर काय करायचं, अंगातले कपडे चड्डी बनायला राहू द्यायचं, मस्त आंघोळ करून घ्यायचं. वॉटर पार्क असते ना तसं जमून टाकायचं. आपल्या गरीबाचा हाच वॉटर पार्क. फक्त चड्डी बनायला राहू दे जा. आता दोनदा फोन आले गिरीश साहेब महाजनचा, बावनकुळे साहेबांचा. इथले SDO आणि प्रशासकीय अधिकारी काही येऊन आम्हाला भेटले. आता सरकार अडलं आहे का तुम्ही मुंबईला या. आम्ही म्हणतो का तुम्ही नागपूरला या. दिवाळीले मुख्यमंत्र्याला नागपूरला या म्हणा. चंद्रशेखर बावनकुळेचं हेच गाव आहे, तिकडे या म्हणा. पहिले माझा ऐकून घ्या मग अभिप्राय द्या. लक्षात बोला बोला. आपलं काय होतंय का आपल्या मागण्या काही एक मागणी नाही आहे, आपल्या 22 मागण्या आहे. 22 मागण्याचे 22 सचिव लागत, 22 मंत्री लागत आणि हा सगळा ताफा इथं तर बोलावणं शक्यच नाही आहे. मुख्यमंत्री लागत बैठकीला, कारण चर्चेतून आपली एक मागणी आहे काय, याला काढा त्याला ठेवा अशी आहे का. याला काढा त्याला ठेवाले मागणी एकच आहे. तिथं काय लगेच दुधात पाणी टाका नाही तर पाण्यात दूध टाका. आपलं कसं आहे तिची खीर करा लागते, मग तिला घोटा लागतं, मग पेढा करावं काय, दही करावं काय, तिच्यातलं साय काढावं काय, या अडचणी आहे. लक्षात घ्या. आणि दोनदा मला वाटते मुख्यमंत्र्यांना आपल्याला तिकडे बोलावलं, आपण जाणं झालं नाही आणि आपल्याला जाणं उचितही वाटलं नाही. आता एक गोष्ट सरकारची थोडी बरी अशी आहे का 22 सचिव आणि ते मंत्री असल्याशिवाय आपल्या मिटिंगला अर्थ उरत नाही. चर्चेतून मार्ग निघू शकतं. जसं मागच्या वेळेस आपण अन्नत्याग आंदोलन केलं त्याच्यातून 2 प्रश्न आपले सुटले. एक काय प्रश्न सुटला का दिव्यांगाचे 1000 रुपये वाढले, 6000 मागितले तरी 1000 वाढले का नाही वाढले. दुसरं जे गावात घरकुल भेटत होतं ते घरकुल 1.25 लाखाचं होतं, ते 2 लाखाचं केलं. शहरातल्या लोकांना 2.5 लाखाचं घर भेटायचं, पैसे भेटायचे, गावातल्याले 1.25 लाख भेटायचे. आता ते 2 लाख पर्यंत आपण त्याच्यात यश प्राप्त झालेलं आहे. त्यावेळेस आपण रायगडला उपोषणाला बसलो, नंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. बैठकीत आपण ते आंदोलन तिथं थांबवलं होतंय. पण माझं असं मत आहे आपल्याला आंदोलन थांबवायचं नाही जेथपर्यंत निर्णय आपल्या बाजूचा होत नाही. निर्णय आपल्या बाजूचा झाल्याशिवाय यातला एकही माणूस घरी जाणार नाही. आणि जर वेळ पडली रक्त वाहण्याचं तर ते आम्ही वाहिल्याशिवाय राहणार नाही. सरकारची तयारी जसं आमच्या छातड्यात गोळ्या मारायची तर ते आम्ही निमूटपणे सहन करू. बरोबर आहे का नाही. आता आपण आपला पक्का आहे का जेथपर्यंत सोयीचा निर्णय नाही तोपर्यंत माघार नाही. बरोबर आहे का नाही. आता इथं आपण ठाम असलो पाहिजे. ही आंदोलनाची भाषा बरोबरच आहे. एवढे जण सगळ्या तुम्ही लोक आले ना, आम्ही जर काय होतंय बरेच आंदोलन ते म्हणते ना तहात हारून जातं माणूस. आंदोलनात आपण जिंकलो आहे पण तहात हारलो नाही पाहिजे. बरोबर आहे.
आणि मग तहा धारताना काय काय काळजी घेतल्या पाहिजे हे फार महत्वाचं आहे. आम्ही सगळेजण प्रमुख नेते मंडळी, क्षीरसागरजी आहे, नवलेजी आहे, राजूजी शेट्टी आहे, आमचे वामनरावजी चटप आहे, तुपकरजी आहे, आमचे जानकर साहेब आहे, इकडे आमचे गुरुजी आहे, कराडे गुरुजी आहे, आणि सगळे जिल्हा प्रमुख सुद्धा राहणारचे. त्यांनी खूप मेहनत घेतली बिचाऱ्यांनी. काही अपंग तर बापरे त्यांनाच माहीत. म्हणजे अपंगाची संख्या नाही म्हटलं तर 5-7 हजार इथं आहे, 10,000पर्यंत. आता त्यांचा आग्रह, आमचा आग्रह होता का तुम्ही नागपूरला बैठक घ्या. आम्ही नागपूरच्या कलेक्टर ऑफिसमध्ये येतो, तिथं बैठक घ्या. ते म्हणतात 22 सचिव बोलावं लागेल, 22 मंत्री बोलावं लागेल, आणि इथं ते मीटिंग घ्यावं लागेल. आणि त्यांचं म्हणणं आहे का तुम्ही जर तिकडे आले तर चर्चा करा, चर्चेतून तुम्हाला निर्णय नाही पटला तर तुमचं आंदोलन चालू ठेवा. पहिले ऐका रे, नाही काय लावलं पायाड्या, तुला काय समजलं ते यातलं येड्या. किती मिटिंगा घेतल्या त्या, काय टप्पर ग्रामपंचायतीची निघेली चाललं. नाही ऐकून घे, मी पूर्ण ऐकल्यावर प्रतिक्रिया दे ना. अजून पोरगी दाखवली नाही, पसंत. अगं पाहून घ्या, पहिले पाहून घ्या. निर्णय तुमच्या मतावरच होईल. माझं काय, त्यांचं मत आहे का तुम्ही तिकडे मुंबईला आले तर ही मीटिंग व्यवस्थित होऊ शकतं, चर्चा होऊ शकतं, आणि चर्चेशिवाय याच्यातून मार्ग निघू शकत नाही. आमचं मत अजूनही तसंच आहे का तुम्ही नागपूरला या. बरोबर आहे का नाही? नागपूरला आले तर आम्हाला सोयीचं आहे. आपल्याला भीती काय आहे का आपल्याला तिकडे बोलावं, आम्ही तिकडे जाऊन ये ना, इकडे उन्हाळा आमचा. आणि मग ही बदमाशकी सरकारनं केली तर, आणि हे जर झाली तर आपलं वाटोळं होऊन जाईल. आणि मग त्याची एक भीती आपल्याला आहे. आता या सगळ्या याच्या संदर्भात सरकार आतापर्यंत एकदा चर्चेला तयार झालं, तिथं आपण गेलो नाही. बरोबर का नाही? आपण गेलो काय, मागं बोलावलं 28ला 10:30 वाजता त्यांनी आपल्याला बोलावलं होते. आपलं काही जाणं म्हणजे आपलं जाणं उचित नव्हतं, कारण त्या दिवशी मोर्चा सुरू झालाय, आणि मोर्चा सोडून आपण जाणं काही बरोबर वाटलं नाही. आता नवीन काही आंदोलनात थ्रेड आला का मंत्र्यांनी इथं यावं, चर्चा करावी, निर्णय घ्यावा. ते SR नो मध्ये होती. ही गुंतागुंतीची आहे. आपले प्रश्न जातीचे आहे का? आपले प्रश्न आहे कोणता शेतकरी घेतला पाहिजे, कसा घेतला पाहिजे, कोणता सुटला पाहिजे, किती माफ केलं पाहिजे. मग तिथं तो सेट काय आपले कोणते ट्रॅक्टरवाला आहे, तुमचं गाई म्हशीचं कर्ज घेतलं आहे, तुमचे काय म्हणते क्रॉप लोन घेतलेलं आहे, मागचे काही कर्ज माफ झाले नाही, माफ केले पण त्याचे पैसेच खात्यावर आले नाही, ते प्रोत्साहन निधी 50,000 अजून बऱ्याच लोकांना भेटला नाही. हे सगळ्या गोष्टी मला वाटते चर्चेशिवाय याच्यातून मार्ग निघू शकत नाही. हे तर बरोबर आहे ना? चर्चेशिवाय निघते काय? कारण काय होतंय का, साधा आपण मराठा आणि ओबीसी आंदोलनाचा जर विचार केला तर एक म्हणत होते घ्या, दुसरा म्हणत होते नका घेऊ, असंच होतं का नाही?